Hi students, in our previous lecture we have seen about the acceleration, that is average acceleration and instantaneous acceleration. In that we have seen what is meant by the acceleration. Rate of change of velocity of a particle is called as the acceleration, and average acceleration is for a certain time interval, and instantaneous acceleration is at particular instant of time. And if the velocity of the particle goes on increasing, then it is said to be in accelerated motion and the value of acceleration is positive. If the velocity of a particle goes on decreasing, if the velocity of the particle goes on decreasing, then what happens? Velocity decreases and acceleration of the particle is negative, and such type of motion is called as the retarded motion or decelerated motion, and this negative acceleration is called as the retardation or deceleration. ओके, काय काय सांगितलं तर ॲक्सेलरेटेड मोशन म्हणजे काय तर ज्यावेळेस व्हेलॉसिटी पार्टिकलची इन्क्रीज होत जाते, म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन इनिशियल व्हेलॉसिटी असेल, त्या केसमध्ये ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येते आणि ॲक्सेलरेशनचं जे मोशन आहे त्या मोशनला काय म्हटलं जाईल तर ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हटलं जातं, आणि पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशनला ॲक्सेलरेशन असं म्हटलं जातं. ज्यावेळेस एखाद्या बॉडीची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली डिक्रीज होती आहे, तर व्हेलॉसिटी डिक्रीज होते, त्यामुळे फायनल व्हेलॉसिटी लेस दॅन काय असते इनिशियल व्हेलॉसिटी, आणि या केसमध्ये ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू ही निगेटिव्ह येते, आणि निगेटिव्ह ॲक्सेलरेशन जे आहे त्याला रिटार्डेशन किंवा डिसेलरेशन असं म्हटलं जातं, आणि त्या मोशनला डिसेलरेटेड मोशन और रिटार्डेड मोशन असं म्हटलं जातं. जर एखादी बॉडी ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असेल, तर इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी या दोन्ही पण सेम असतात, आणि त्यामुळे बॉडीचं मोशन हे युनिफॉर्म मोशन आहे. या मोशनमध्ये ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू ही किती असते 0 असते. ओके, मग आता या आपण डिफरंट केसेस याच्यामध्ये पाहिलेल्या होत्या ॲक्सेलरेशनमध्ये. आत्ता आज आपण आजच्या लेक्चरमध्ये नवीन पॉईंट आपला बघतोय, तो म्हणजे आहे पोझिशन टाईम ग्राफ, त्यालाच XT ग्राफ असं म्हटलं जातं. बघा, पोझिशन टाईम ग्राफ म्हणजेच काय असतो, पोझिशनसाठी सिम्बॉल यूज केला आहे X आणि टाईमसाठी यूज केला आहे T, म्हणजेच पोझिशन टाईम ग्राफ म्हणजेच काय असतात तर XT ग्राफ्स असतात. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं तर पोझिशन इज टेकन अलॉंग द Y ॲक्सिस अँड टाईम इज टेकन अलॉंग द X ॲक्सिस. ओके, ही टाईम जी क्वांटिटी आहे ती कोणत्या ॲक्सिसवर घेतलेली आहे X ॲक्सिसवर, आणि पार्टिकलची पोझिशन जी आहे ती असेल अलॉंग Y ॲक्सिस. मग आता इथे कोण कोणावर डिपेंड आहे तर पोझिशन ऑफ द पार्टिकल डिपेंड ऑन टाईम, बरोबर. म्हणजे पोझिशन डिपेंड असते, कोणावर डिपेंड असते टाईमवर डिपेंड असते. म्हणजे टाईम ही इंडिपेंडंट क्वांटिटी आहे. टाईम कुणावर डिपेंड आहे का नाही, टाईम इंडिपेंडंट आहे. मग पोझिशन डिपेंड आहे, कुणावर डिपेंड आहे टाईमवर डिपेंड आहे. म्हणजे पोझिशन ही कसली क्वांटिटी झाली डिपेंडंट क्वांटिटी, आणि टाईम ही कसली क्वांटिटी झाली इंडिपेंडंट क्वांटिटी. मग आता याच्यामध्ये काय केलं जातं तर इंडिपेंडंट क्वांटिटी जी असते ती इंडिपेंडंट क्वांटिटी असते ती घेतली जाते X ॲक्सिसवर, आणि डिपेंडंट क्वांटिटी जी असते ती घेतली जाते Y ॲक्सिसवर. काय सांगितलं बघा, पोझिशन इज द डिपेंडंट क्वांटिटी अँड इट इज टेकन अलॉंग द Y ॲक्सिस, and time is the independent quantity and it is taken along the X axis. ओके, अशा प्रकारे आपण XT ग्राफ प्लॉट करतो. याच्यामध्ये डिफरंट केसेस आहेत, त्या केसेस आपल्याला बघायच्या आहेत. याच्यामध्ये फर्स्ट केस काय आहे बघा, पार्टिकल इज ॲट रेस्ट. जर पार्टिकल हा रेस्टमध्ये असेल तर त्याचा XT ग्राफ हा कसा प्लॉट केला जातो हे आपल्याला इथे बघायचं आहे. हा जो सेक्शन मी इथे सांगते आहे हा खूप महत्त्वाचा आहे. न्यूमरिकल्स म्हणजे MCQजमध्ये सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे.
आपल्याला एखादी केस दिली जाते आणि त्याच्यावरून त्याचा ग्राफ कोणता असेल त्याचं आन्सर विचारलेलं असतं आणि त्याचे डिफरंट ऑप्शन्स असतात. तर आपल्याला ह्या कन्सेप्ट सगळ्या व्यवस्थित क्लिअर असल्या पाहिजेत. बघा, पार्टिकल इज ॲट रेस्ट या कंडिशनसाठी तुम्हाला xt ग्राफ हा प्लॉट करायचा आहे. मग मला इथे सांगा, पार्टिकल रेस्टमध्ये आहे, पार्टिकल रेस्टमध्ये आहे तर त्याची पोझिशन जी आहे ती बदलते का? नाही बदलत ना. त्याची जी जागा आहे, एखादी जी लोकेशन आहे ती बदलेल का? नाही. एका जागेवर तो बसलाय, हालत नाही, म्हणजे ती त्याची जागा कशी आहे? फिक्स आहे. म्हणजे तुम्ही समजा हा चॉक आहे, मी ठेवला इथे, ह्याला जोपर्यंत मी उचलत नाही तोपर्यंत तो इथंच राहणार आहे. मग सपोज मी ह्याला 10 मिनिट इथंच ठेवला आणि 10 मिनिट ह्याला हलवलाच नाही, तर तो हलेल का जागेवरून? नाही. म्हणजे टाईम 0 पासून 10 मिनिटापर्यंत इन्क्रीज होत गेला, बरोबर. 0 to 10 मिनिट टाईम इन्क्रीज झाला, पण ह्याची पोझिशन जी आहे ती जिथं आहे तिथंच आहे. म्हणजेच टाईम कितीही चेंज झाला तरी पार्टिकलची पोझिशन बदलली का? नाही बदलली. टाईम थांबला का? नाही. टाईम काय होत जातो? इन्क्रीज होत जातो, पण याची पोझिशन जी आहे ती आहे तिथंच असते. मग याच्यासाठी ग्राफ कसा प्लॉट केला जाईल? बघा, इथं टाईम हा 0 पासून, इथं सपोज हा टाईम घेऊया आपण t', म्हणजे 0 पासून t' पर्यंत हा जो टाईम आहे तो काय होत गेला? इन्क्रीज होत गेला. पण पार्टिकल एखाद्या पोझिशनला आहे, सपोज ती पोझिशन आपण x0 अशी घेतलेली आहे, किंवा याच्याऐवजी तुम्ही x' असं म्हणू शकता. ज्या वेळेस 0 to t' एवढा टाईम इन्क्रीज होतो त्यावेळेस पार्टिकल सपोज x' या पोझिशनला असेल तर प्रत्येक टाईमला चेक करा त्याची पोझिशन कशी असते? फिक्स असते. म्हणजे टाईम ज्या वेळेस 0 सेकंद होता त्यावेळेस त्याची पोझिशन होती x'. ज्या वेळेस टाईम 1 सेकंद झाला त्यावेळेस सुद्धा त्याची पोझिशन आहे x'. टाईम 2 सेकंद झाला, 2 सेकंड टाईमला सुद्धा त्याची पोझिशन किती आहे? x'. असं टाईम t' झाला तरी त्याची पोझिशन आहे x'. म्हणजे इथे झालं काय? तर टाईम इन्क्रीज होत गेला, पण त्याची लोकेशन जी आहे, त्याची पोझिशन जी आहे ती टाईमसोबत बदलली का? नाही. तो एका कॉन्स्टंट पोझिशनला आहे, बरोबर. कोणत्याही टाईमला तुम्ही त्याची पोझिशन चेक करा, ती कशी असेल? सेम असेल. मग हा जो ग्राफ आहे हा कुणासाठी आपण ड्रॉ केला आहे? तर पार्टिकल ॲट रेस्ट. मग जर पार्टिकल ॲट रेस्ट असेल तर त्याच्या ग्राफबद्दल तुम्ही काय सांगू शकता? तर xt ग्राफ जर पार्टिकल ॲट रेस्टसाठी तुम्ही ड्रॉ केला तर तो कसा येतो? स्ट्रेट लाईन येतो. ग्राफ कसा आहे? स्ट्रेट लाईन आहे. पण तो कुणाला पॅरलल आहे? तर एक्स ॲक्सिसला पॅरलल आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणजेच हा कोणता ॲक्सिस आहे? याच्यावर आपण काय दाखवलं आहे? टाईम दाखवला आहे. म्हणजेच हा जो ग्राफ आहे हा कोणत्या ॲक्सिसला पॅरलल येतो? तर टाईम ॲक्सिसला पॅरलल येतो. टाईम ॲक्सिसला पॅरलल आला तर याच्यामध्ये जर तुम्हाला मी विचारलं स्लोप ऑफ द ग्राफ किती असेल? स्लोप म्हणजे काय असतं सांगा मला? ग्राफचा स्लोप कसा काढला जातो? तर Δy अपॉन Δx केलं जातं. हे तुम्हाला 10th मध्ये झालं असेल. स्लोप कसा फाइंड आउट करायचा? Δy अपॉन Δx. म्हणजे y ॲक्सिसवर जी फिजिकल क्वांटिटी तुम्ही घेतलेली आहे तिच्यामधला करस्पॉन्डिंग चेंज घ्यायचा आणि डिव्हायडेड बाय एक्स ॲक्सिसवर जी फिजिकल क्वांटिटी आहे तिच्यामधला चेंज घ्यायचा. म्हणजे काय येतं? तर स्लोप इज इक्वल टू dy अपॉन dx असं पण तुम्ही लिहू शकता. dy अपॉन dx. मग आता मला सांगा y ॲक्सिसवर इथं काय आहे सांगा? x म्हणजे काय? पोझिशन. म्हणजे या ग्राफसाठी Δy म्हणजे काय असणार आहे? Δx. आणि Δx म्हणजे काय? तर एक्स ॲक्सिसवर घेतलेली फिजिकल क्वांटिटी ती कोणती आहे? टाईम आहे. म्हणजे इथं काय येणार? तर Δt. बघा काय सांगितलं मी? फर्स्ट आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे. स्लोप कसा काढायचा? dy अपॉन dx करायचं. म्हणजे y ॲक्सिसवर जी क्वांटिटी आहे तिच्यामधला चेंज करस्पॉन्डिंग टू चेंज अलॉंग द एक्स ॲक्सिस.
म्हणजेच इथं वाय ॲक्सिसवर क्वांटिटी घेतलेली आहे एक्स, म्हणजे इथे येणार डेल्टा एक्स, आणि एक्स ॲक्सिसवर घेतला आहे टाईम, म्हणजे अपॉन काय येणार डेल्टा टी. मग डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी, डेल्टा एक्स म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट असते ना. डेल्टा एक्स म्हणजेच काय, चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल, आणि चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. बरोबर, म्हणजे डेल्टा एक्स म्हणजे काय असणार आहे, x2 मायनस x1, आणि अपॉन डेल्टा टी म्हणजे काय असणार आहे, t2 मायनस t1. मग डेल्टा एक्स काय रिप्रेझेंट करेल, x2 मायनस x1 म्हणजेच काय, पोझिशनमधला चेंज, म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट, आणि अपॉन टाईम करताय तुम्ही. मग डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम काय येणार सांगा मला, व्हेलॉसिटी. बरोबर, म्हणजे या xt ग्राफचा जो स्लोप आहे त्याच्यावरून तुम्हाला डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी ही व्हॅल्यू मिळते, आणि डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी म्हणजेच त्या पार्टिकलची काय असते, व्हेलॉसिटी असते. बरोबर, मग आता इथे आपण बघतोय की या ग्राफसाठी हा स्लोप किती असेल. बघा, डेल्टा एक्स म्हणजे काय आहे, पोझिशनमधला चेंज आहे. आता इथं आपण काय म्हणतोय की पार्टिकल कसा आहे, रेस्टमध्ये आहे. पार्टिकल रेस्टमध्ये आहे, एका जागी एका पोझिशनला तो स्टेबल आहे. तर डेल्टा एक्स म्हणजे त्याच्या पोझिशनमध्ये होणारा चेंज हा किती असेल, 0 असेल ना. पोझिशनमधला चेंज 0 आहे, आणि अपॉन टाईम. मग टाईम तुम्ही कितीही घ्या, समजा मी 10 मिनिट घेतले, 10 सेकंद घेतले, त्यांना इथं डिव्हाइड केलं, पण पोझिशनमधला चेंज किती आहे, 0 आहे. मग 0 अपॉन एनिथिंग, ॲन्सर किती येतं, 0 येतं. मग 0 अपॉन डेल्टा टी केलं तर ॲन्सर किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे या ग्राफचा स्लोप किती आला, 0 आला. आणि स्लोप रिप्रेझेंट काय करतो, व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करतो. आणि त्यामुळे इथं आपल्याला काय समजतं की या ग्राफचा स्लोप 0 आहे, आणि त्यामुळे इथं आपल्याला या पार्टिकलची व्हेलॉसिटी ही किती मिळते, तर 0 मीटर पर सेकंद. बरोबर, पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 आहे, याचाच अर्थ पार्टिकल मोशनमध्ये नाही. आणि इथे काय सांगतोय आपण, तर तो कशामध्ये आहे, रेस्टमध्ये आहे. ओके, म्हणजे इथं कोणते कोणते पॉईंट सांगितले बघा मी तुम्हाला या ग्राफसाठी. काय सांगितलं, पार्टिकल रेस्टमध्ये असेल तर हा जो ग्राफ आहे तो कसा येतो, स्ट्रेट लाईन. ग्राफ कसा असतो, स्ट्रेट लाईन. कशाला पॅरलल आहे, पॅरलल टू टाईम ॲक्सिस. स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाईम ॲक्सिस. त्यानंतर स्लोप ऑफ द ग्राफ इज इक्वल टू 0. इट इंडिकेट्स दॅट व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज इक्वल टू 0. ओके, पार्टिकलची व्हेलॉसिटी किती असेल, 0 असेल. समजलं सगळ्यांना. काय सांगितले ऑब्झर्वेशन्स, ग्राफ इज xt ग्राफ फॉर अ पार्टिकल ॲट रेस्ट इज अ स्ट्रेट लाईन विच इज पॅरलल टू टाईम ॲक्सिस. ओके, अँड the slope of the graph is 0, where the slope indicates velocity of the graph. As the slope is 0, velocity of the particle is also 0. ओके, त्यानंतर सेकंड केस आपण बघूयात, पार्टिकल मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. पार्टिकल कसा मूव्ह होतोय सांगितलंय आपल्याला, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होतोय. आता मला सांगा, व्हेलॉसिटी ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर आहे का व्हेक्टर आहे, व्हेक्टर आहे ना. मग व्हेक्टर असेल तर त्याला काय आहे, मॅग्निट्यूड आहे आणि डायरेक्शनसुद्धा आहे. म्हणजेच काय की व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आयदर पॉझिटिव्ह असते किंवा काय असते, निगेटिव्ह असते. बरोबर की नाही. मग आता इथे आपण 2 ग्राफ ड्रॉ केलेले आहेत. याच्यामध्ये आपण बघूया पॉझिटिव्ह व्हेलॉसिटीसाठी कोणता असेल आणि निगेटिव्हसाठी कोणता असेल. आता इथं पहिल्यांदा हे स्टेटमेंट वाचा, काय आहे, पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. पार्टिकल कसा मूव्ह होतोय सांगितलं, कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होतोय. व्हेलॉसिटी त्याची कॉन्स्टंट राहते, याचा अर्थ काय, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. बरोबर, म्हणजेच व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ काय, तर त्याच्या पोझिशनमध्ये होणारा चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम, हा चेंज कसा आहे, कॉन्स्टंट आहे.
बरोबर. व्हेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजेच काय, तर चेंज इन पोझिशन ऑफ अ पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाईम. जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे असं म्हटलं जातंय, याचा अर्थ काय, तर चेंज इन पोझिशन ऑफ द पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू टाईम कसं आहे, तर कॉन्स्टंट आहे. म्हणजेच इथं पार्टिकल कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह होतोय, याचा अर्थ याचं मोशन हे कसलं मोशन आहे सांगा मला, युनिफॉर्म मोशन आहे. तुम्हाला सांगितलंय मी मोशनचे दोन टाईप, एक आहे युनिफॉर्म, दुसरं आहे नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे काय, तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं जे मोशन आहे त्याला काय म्हणायचं, युनिफॉर्म मोशन. आणि नॉन युनिफॉर्म मोशन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी चेंज होते त्याला म्हणायचं नॉन युनिफॉर्म मोशन. ओके. तर आत्ता इथे बघतोय आपण व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे म्हणजेच मोशन कसलं आहे, युनिफॉर्म मोशन आहे. आता फर्स्ट ग्राफ बघा. फर्स्ट ग्राफमध्ये सपोज मी इथे टाईम घेते, हा इथं सपोज टाईम आहे T1 आणि इथं टाईम आहे T2. T1 आणि T2 असे सपोज आपण दोन टाईम इथे घेतलेले आहेत. तर T1ला करस्पॉन्डिंग इथं ही जी पोझिशन आहे ती असेल x1 आणि T2ला करस्पॉन्डिंग इथं जी पार्टिकलची पोझिशन असेल ती असेल x2. बघा, x1 इज द पोझिशन ऑफ द पार्टिकल ॲट टाईम T1 अँड x2 इज द पोझिशन ऑफ द पार्टिकल ॲट टाईम T2. ओके. तर पार्टिकल T1 पासून ज्यावेळेस T2पर्यंत जातो त्यावेळेस जर आपण या ग्राफचा स्लोप फाइंड आउट केला तर तो स्लोप काय येईल सांगा मला, T1 पासून T2पर्यंत स्लोप काय येईल, वाय ॲक्सिसवरचा चेंज. कसा स्लोप काढायचा बघा, हे असं काढलं जाईल ना, हा चेंज अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे असेल डेल्टा एक्स आणि इथला चेंज अलॉंग एक्स ॲक्सिस म्हणजे काय असेल डेल्टा टी. ही जी क्वांटिटी आहे ही काय रिप्रेझेंट करेल, पोझिशनमधला चेंज, आणि ही क्वांटिटी काय रिप्रेझेंट करेल, टाईममधला चेंज. बरोबर. मग स्लोप इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी म्हणजेच काय, तर x2 मायनस x1. आणि टाईममधला चेंज कसा घ्यायचा, तर T2 मायनस T1 करायचं. बरोबर. आता इथे मला सांगा, तुम्हाला स्लोपवरून काय मिळतं, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टीची व्हॅल्यू मिळते, म्हणजेच काय मिळते, व्हेलॉसिटी मिळते. बरोबर. आता या कंडिशनमध्ये x2 ग्रेटर दॅन x1 आहे. बरोबर. x2ची व्हॅल्यू ग्रेटर आहे ना आणि x1ची व्हॅल्यू कमी आहे, म्हणजे x2 ग्रेटर दॅन x1 आहे. म्हणजेच स्लोप कसा आला सांगा मला, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, x2 मोठा आहे x1 लहान आहे, स्लोप कसा असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजेच इथं स्लोप हा कसा असेल, तर पॉझिटिव्ह असेल. आणि स्लोप पॉझिटिव्ह आहे, स्लोप काय इंडिकेट करतो, व्हेलॉसिटी इंडिकेट करतो. आणि व्हेलॉसिटी ही कशी येणार, मग इथे स्लोप पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ काय, तर व्हेलॉसिटी कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आपण इथे काय सांगू शकतो की व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल इज पॉझिटिव्ह. आता व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे म्हणजेच पोझिशनमध्ये काय होतोय, इन्क्रीज होतोय. पार्टिकल हा फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये मूव्ह होतोय अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन. ओके. म्हणजे हा जो ग्राफ आहे तो काय दाखवतो आपल्याला, की पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. त्यावेळेस इथे व्हेलॉसिटी काय आली, पॉझिटिव्ह आलेली आहे. ओके. सगळ्यांना समजलंय का बघा. फर्स्ट ग्राफमध्ये इथे मी तुम्हाला काय सांगितलं, की इथं ग्राफ जो आहे तो कुठून स्टार्ट होतो, 0 पासून स्टार्ट होतो. याचा अर्थ काय, की पार्टिकल हा इनिशियली इथं होता आणि त्यानंतर टाईमसोबत त्याची पोझिशन काय होत गेली, चेंज होत गेली. सपोज T1 टू T2 हा टाईम इंटरवल घेतला, त्यावेळेस त्याच्या पोझिशनमध्ये झालेला चेंज हा x1 टू x2 आहे. मग तुम्ही स्लोप फाइंड आउट केला तर काय येईल, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी म्हणजेच x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1. इथं या एक्झाम्पलसाठी x2 ग्रेटर दॅन x1 आहे आणि त्यामुळे पार्टिकलची जी स्लोपची व्हॅल्यू आहे ती कशी असणार आहे, पॉझिटिव्ह आहे. स्लोप काय इंडिकेट करतो, तर व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल, आणि त्यामुळे इथं या एक्झाम्पलमध्ये व्हेलॉसिटी कशी आली, पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह व्हॅल्यू इंडिकेट करेल की पार्टिकलचं मोशन अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन आहे.
आता पार्टिकलची इथं व्हेलॉसिटी थ्रू आउट द मोशन ही कशी आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे सपोज इथं तुम्ही व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ती किती मिळाली आपल्याला, 5 मीटर पर सेकंद एवढी मिळाली. तर पार्टिकलचं मोशन 0 पासून स्टार्ट झालं. सपोज टी या टाईमला ते एंड झालं असेल तर 0 पासून टी पर्यंत जाईपर्यंत पार्टिकलची व्हेलॉसिटी थ्रू आउट द मोशन ही 5 मीटर पर सेकंदच आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ पोझिशनमधला चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम कॉन्स्टंट आहे. आणि त्यामुळे तुम्ही असं सांगू शकता की हा जो स्लोप मी या 2 पॉईंटमध्ये फाइंड आउट केला आहे, तो स्लोप तुम्ही या ग्राफवर कोणत्याही 2 पॉईंटमध्ये फाइंड आउट करा. कोणत्याही 2 पॉईंटमध्ये जर तुम्ही स्लोपची व्हॅल्यू फाइंड आउट केली या ग्राफसाठी तर ती कशी येते, सेम येते. आणि तो स्लोप सेम आहे याचाच अर्थ काय, तर पार्टिकलची व्हेलॉसिटी जी आहे ती थ्रू आउट द मोशन सेम आहे, म्हणजेच कॉन्स्टंट आहे. आणि मोशन कसला असेल मग, युनिफॉर्म मोशन. ओके. आता ही जी सेकंड केस आहे ना, ही काय आहे आपण बघूयात. इथे बघा, सपोज मी असा ग्राफ काढला इकडे असा, तर पार्टिकलची सपोज ही असेल पोझिशन ॲट टाईम इक्वल टू 0. ओके. आणि त्यानंतर इकडे त्याचा टाईम इन्क्रीज झाला. मग आपण असं म्हणूयात की सपोज इथं ही जी पोझिशन आहे ती टाईम T1ची आहे. त्यानंतर ही पोझिशन जी आहे ती आहे टाईम T2ची पोझिशन. कन्सिडर द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज x1 करस्पॉन्डिंग टू टाईम T1 and the position of the particle is here x2, it is with respect to time t2. मग आता तुम्हाला स्लोप फाइंड आउट करायचा आहे, तो अशा प्रकारे स्लोप फाइंड आउट केला जाईल. ही जी व्हॅल्यू आहे इथली ती इंडिकेट करेल डेल्टा एक्स आणि इथे जी व्हॅल्यू आहे ती इंडिकेट करेल डेल्टा टी. बघा, ही जी लाईन आहे ही काय इंडिकेट करते, डेल्टा एक्स. आणि ही जी आडवी लाईन आहे इथे ही काय इंडिकेट करेल, डेल्टा टीची व्हॅल्यू इंडिकेट करेल. आता आपण ग्राफचा स्लोप फाइंड आउट करूयात. डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी म्हणजेच x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या, x1 आणि x2 याच्यामध्ये कुठली पोझिशन हायर आहे, कुठली पोझिशनची व्हॅल्यू ग्रेटर आहे. बघा, x1 वर आहे ना आणि x2 खाली आहे, याचा अर्थ x1 ही व्हॅल्यू मोठी आहे आणि x2 त्याच्या खाली आहे, त्याच्यामुळे x2 व्हॅल्यू कशी असणार आहे, स्मॉल असणार आहे. म्हणजे इथं कंडिशन काय आहे, तर x1 ग्रेटर दॅन x2, x1 ग्रेटर दॅन x2. म्हणजेच x2 लहान आहे, x1 मोठा आहे. डिफरन्स घ्या, व्हॅल्यू कशी आली, निगेटिव्ह आली. आणि याच्यामुळे आपण इथे सांगू शकतो की स्लोप ऑफ द ग्राफ कसा असणार आहे, निगेटिव्ह. आणि ग्राफचा स्लोप इथे व्हेलॉसिटी इंडिकेट करतो आणि ती व्हेलॉसिटी कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणजे पार्टिकल हा निगेटिव्ह ॲक्सिसवर मूव्ह होतो आहे, हे त्याचं इंडिकेशन झालं. आता याचा अर्थ काय बघा, हा जो फर्स्ट ग्राफ आहे हा ग्राफ आपल्याला काय इंडिकेट करतो, तर पार्टिकलची स्लोपची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे आणि पार्टिकलची व्हेलॉसिटीसुद्धा कशी आहे, पॉझिटिव्ह आहे. बघा काय सांगितलं मी, पार्टिकल मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, त्याचे 2 ग्राफ असतील. ओके, त्याच्या 2 केसेस असतील. याच्यामधली फर्स्ट केस ही आहे आणि सेकंड केस अशी आहे. या दोघांसाठी आपण काय सांगू शकतो, तर या केसमध्ये स्लोप कसा फाइंड आउट केला जाईल, x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1. सेम इथे पण तसंच स्लोप कसा फाइंड आउट केला जातो, तर x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1. पण या ग्राफसाठी कंडिशन आहे x2 ग्रेटर दॅन x1 आणि इथे कंडिशन आहे x2 लेस दॅन x1. म्हणजे इथं स्लोप हा कसा येतो, पॉझिटिव्ह येतो. सो व्हेलॉसिटी ऑफ द ग्राफ इज पॉझिटिव्ह आणि इथे स्लोप हा कसा येतो, निगेटिव्ह येतो. आणि त्यामुळे सांगू शकतो आपण की व्हेलॉसिटी ही कशी असेल, निगेटिव्ह असेल. लक्षात आलं सगळ्यांच्या. बघा, पार्टिकलची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल
तर ग्राफ हा असा येईल. ग्राफचं कसं आहे तर इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. ओके, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे. आणि इथं हा ग्राफ जो आहे तो कशाचं इंडिकेशन आहे बघा. कधीही तुम्हाला ज्या वेळेस कॉन्स्टंट प्रपोर्शन दाखवलं जातं तर डायरेक्ट प्रपोर्शन आहे किंवा एखादी व्हॅल्यू कॉन्स्टंट राहते थ्रू आउट द मोशन असं सांगितलं जातं. त्यावेळेस आपण ग्राफ कसा काढतो इथे तर पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि स्ट्रेट लाईन आहे. त्यानंतर ग्राफचा स्लोप इथे तुम्हाला व्हेलॉसिटी इंडिकेट करतो. स्लोप हा निगेटिव्ह इथे या ग्राफसाठी तो स्लोप कसा आहे तो पॉझिटिव्ह येतो आणि त्यामुळे व्हेलॉसिटी कशी येते पॉझिटिव्ह येते. इथं या कंडिशनमध्ये ज्यावेळेस वरून खाली असा ग्राफ दाखवला आहे स्ट्रेट लाईन तो काय इंडिकेट करेल की पार्टिकल इनिशियली हायर पोझिशनला होता आणि त्यानंतर तो हळूहळू निगेटिव्हकडे यायला लागला आहे. बरोबर. मग इथे स्लोप हा कसा असणार आहे निगेटिव्ह असणार आहे कारण x2 लेस दॅन x1 आहे. स्लोप निगेटिव्ह आहे याचा अर्थ व्हेलॉसिटी कशी आहे निगेटिव्ह. म्हणजे हा ग्राफ कशाचं इंडिकेशन आहे पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी. हे इंडिकेशन कशाचं आहे तर पार्टिकल इज मूव्हिंग विथ कॉन्स्टंट निगेटिव्ह व्हेलॉसिटी. आलं सगळ्यांच्या लक्षात. आता थर्ड केस आपण बघूया. थर्ड केसमध्ये काय आहे बघा. पार्टिकल इज मूव्हिंग विथ व्हेरिएबल व्हेलॉसिटी. पार्टिकलची व्हेलॉसिटी ही कशी आहे सांगितलेली आहे बघा. व्हेरिएबल व्हेलॉसिटी आहे. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते का नाही राहत. व्हेलॉसिटी काय होते चेंज होते. मग आता असं मोशन ज्याच्यामध्ये व्हेलॉसिटी पार्टिकलची चेंज होते त्या मोशनला काय म्हटलं जातं तर नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणजे तो जो ग्राफ आहे तो कोणत्या मोशनसाठीचा ग्राफ आहे तर ग्राफ आहे फॉर नॉन युनिफॉर्म मोशन. मोशन कसलं आहे नॉन युनिफॉर्म मोशन. मग आता नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये ग्राफ कसा आहे बघा. तर या ग्राफमध्ये आपल्याला काय समजतं तर ग्राफ आहे कर्व शेपमध्ये. ओके, मोशन कसलं आहे नॉन युनिफॉर्म म्हणजेच कसलं ॲक्सलरेटेड मोशन आहे. मग त्याच्यामध्ये इथं एक्सटी ग्राफ हा कसा इंडिकेट होतो तर कर्व शेपमध्ये ग्राफ असणार आहे. मग याच्यामध्ये काय होईल बघा. सपोज असा ग्राफ आपण प्लॉट केला आणि असा ग्राफ आहे. याच्यामध्ये सपोज ही आहे T1 पोझिशनला T1 टाईमला असणारी पोझिशन x1. त्यानंतर सपोज इथे टाईम आहे T2 त्याची करस्पॉन्डिंग लोकेशन असेल x2. मग इथं काय होतं तर प्रत्येक टाईम इंटरवलमध्ये पार्टिकलची व्हेलॉसिटी काय होत असणार आहे चेंज होणार आहे. जसं याच्या आधीचा ग्राफ जो होता स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन तो काय इंडिकेट करतो तर पार्टिकलची व्हेलॉसिटी थ्रू आउट द मोशन कशी आहे कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय तर त्या लाईनवर कोणत्याही दोन पॉईंटमध्ये जर तुम्ही स्लोप फाइंड आउट केला तर तो स्लोप कसा असतो कॉन्स्टंट असतो सेम असतो. पण या ग्राफसाठी सपोज मी हा टाईम इथे घेतला आहे T1 त्यावेळेसची पोझिशन असेल x1. त्यानंतर टाईम इथे पुढं घेतला T2 त्यावेळेस पोझिशन आहे x2. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की या टाईममध्ये पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे ती किती आहे. तर कशी फाइंड आउट करूया आपण. v1 इज इक्वल टू x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1. म्हणजे या इंटरवलसाठी T1 टू T2 या टाईम इंटरवलसाठी आपल्याला व्हेलॉसिटी कशी मिळते तर v1 इज इक्वल टू x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1. त्यानंतर सपोज मी हा टाईम इंटरवल चेंज केला. इथं आहे सपोज बघा T3 हा टाईम आहे आणि इथं टाईम आहे तो आहे सपोज T4. T3 टू T4 असा घेतला तर या T3ला करस्पॉन्डिंग ही जी पोझिशन असेल ही असेल x3 आणि हा जो T4 आहे त्याची ही जी करस्पॉन्डिंग पोझिशन असेल ती असेल x4. मग आता T3 पासून T4 पर्यंत जर असेल व्हेलॉसिटी v2 ती कशी काढायची तर x4 मायनस x3 डिवायडेड बाय T4 मायनस T3. काय समजलं बघा. जर पार्टिकल हा T1 पासून T2 पर्यंत जातोय तर T1 टू T2 जाताना त्याच्या पोझिशनमधला चेंज हा x1 टू x2 आहे. ओके, पोझिशनमधला चेंज काय आहे त्याचा x1 टू x2 होता.
त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी कशी काढली, x2 - x1 अपॉन t2 - t1. त्यानंतर v2 ही व्हेलॉसिटी सपोज आपण ह्या टाईमसाठी घेतली, t3 पासून t4 पर्यंत पार्टिकल जातो, t3 टू t4. तर या कंडिशनमध्ये t3ला करस्पॉन्डिंग पोझिशन आहे x3, t4ला करस्पॉन्डिंग पोझिशन आहे x4. तर सेकंड व्हेलॉसिटी आपण कशी काढली, तर x4 - x3 अपॉन t4 - t3. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही टाईम इंटरवलसाठी याच्यामध्ये व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकता. आता इथं t1 टू t2, t3 टू t4 असा टाईम इंटरवल घेतला आहे आणि त्या टाईम इंटरवलसाठी व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केली आहे. आणि टाईम इंटरवलसाठी असणारी जी व्हेलॉसिटी आहे तिला ॲव्हरेज व्हेलॉसिटी असं म्हटलं जातं. म्हणजे या ज्या व्हेलॉसिटीज आहेत ह्या कसल्या व्हेलॉसिटी आपण फाइंड आउट केल्या, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीज फाइंड आउट केल्या. लक्षात आलं का सगळ्यांच्या? बघा, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इथं नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आपल्याला जर फाइंड आउट करायची असेल, हा ग्राफ जो आहे हा आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटीसाठीचा ग्राफ. मग कशाचा ग्राफ आहे, नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये पार्टिकल आहे तर त्याच्यासाठी xt ग्राफ हा अशा प्रकारे काढला जाईल. आणि डिफरंट टाईमसाठी सपोज हा एक टाईम t1 टू t2 घेतला, हा सेकंड इथं घेतला t3 t4 असा घेतला. मग याच्यावरून तुम्ही डिफरंट व्हॅल्यूज काढू शकता, t1 पासून t3 पर्यंत, t1 पासून t4 पर्यंत, t3 टू t4, t3 टू t2 असं जे हवं आहे तुम्हाला त्या इंटरवलसाठी व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट कराल, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग पोझिशन्स घ्यायच्या, त्यांच्यामधला डिफरन्स घ्यायचा, डिवायडेड बाय टाईममधला डिफरन्स घ्यायचा. मग याच्यावरून तुम्हाला वेगवेगळ्या इंटरवलसाठी इथे असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्हेलॉसिटीज आहेत त्या मिळतील. व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत नाही आहे, व्हेरिएबल आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंटला व्हेलॉसिटी काय होते, चेंज होते. मग ज्या वेळेस आपण पर्टिक्युलर टाईम इंटरवलची व्हेलॉसिटी काढतो ती व्हेलॉसिटी कोणती असते, ॲव्हरेज व्हेलॉसिटी असते. आणि ज्यावेळेस पार्टिकल हा नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये आहे, पार्टिकलची व्हेलॉसिटी चेंज होती आहे, त्यावेळेस पार्टिकलची व्हेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला डिफरंट आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की याची ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी या दोन्ही व्हॅल्यू सेम असणार नाहीत. ओके, ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी या दोन व्हॅल्यू कशा असतील, डिफरंट असतील. याच्या आधीचा ग्राफ जो आपण पाहिला होता, पार्टिकल मूव्हिंग विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, दॅट इज इट इज इन युनिफॉर्म मोशन, तो ग्राफ असा आला होता. याचा अर्थ इथं तुम्ही कोणत्याही दोन पॉईंटमध्ये स्लोप फाइंड आउट करा, तो कॉन्स्टंट असतो. कोणत्याही इंटरवलसाठी फाइंड आउट केलेली व्हेलॉसिटी ही सेम येते आणि प्रत्येक पॉईंटला असणारी व्हेलॉसिटी सेम असते. म्हणजे या ग्राफसाठी ॲव्हरेज व्हेलॉसिटी जी आहे ती इक्वल टू काय असते, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजे युनिफॉर्म मोशन जर असेल तर ग्राफ असा स्ट्रेट लाईन येतो पासिंग थ्रू ओरिजिन, तर त्याच्यामध्ये ॲव्हरेज व्हेलॉसिटीची जी व्हॅल्यू असणार तीच काय असणार आहे, तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. पण हे जे मोशन आहे याच्यामध्ये नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये पार्टिकलची व्हेलॉसिटी प्रत्येक पॉईंटला डिफरंट आहे आणि त्यामुळे याची जी ॲव्हरेज व्हेलॉसिटी असणार आहे ती डिफरंट असेल आणि प्रत्येक पॉईंटला असणारी व्हेलॉसिटी जी आहे ती डिफरंट असेल. म्हणजे या ग्राफसाठी आपण काय सांगू शकतो, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी नॉट इक्वल टू इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. हे लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. असा ग्राफ आहे स्ट्रेट लाईन, तर स्लोप सगळीकडे सेम व्हॅल्यूचा असेल, त्यामुळे व्हेलॉसिटी सेम असेल. स्लोपवरून जी व्हेलॉसिटी मिळते ती असते ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि प्रत्येक पॉईंटला जी व्हेलॉसिटी आहे ती पण आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी या दोन्ही व्हेलॉसिटी कशा असतील, इक्वल असतील. सो फॉर दिस ग्राफ ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. म्हणजेच कुणासाठी आहे, हे युनिफॉर्म मोशनसाठी आहे. आणि जर नॉन युनिफॉर्म मोशन आहे तर ग्राफ हा असा कर्व शेपमध्ये येईल आणि कर्व शेपमधला ग्राफ काय इंडिकेट करतो, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी डिफरंट आहेत. ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट कराल, कोणत्याही दोन टाईममध्ये तुम्ही काय कराल, स्लोप घ्याल ग्राफचा, मग त्याच्यावरून तुम्हाला काय मिळणार, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मग आता या ग्राफसाठी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट केली जाईल. सपोज इथं हा जो टाईम आहे
हा आहे टी डॅश आणि पर्टिक्युलर या टाईमलाच टी डॅश एवढा टाईम झाला की त्या टाईमला किती व्हेलॉसिटी आहे कशी फाइंड आउट करायची, तर इथं एक टँजंट काढायची. सपोज ही टँजंट आहे ए बी आणि या टँजंटचा काय फाइंड आउट करायचा, स्लोप फाइंड आउट करायचा आणि मग त्याच्यावरून तुम्हाला काय मिळते, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा याच्यासाठी ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट कराल, कोणत्याही दोन टाईममध्ये त्यांच्या करस्पॉन्डिंग पोझिशन्समधला डिफरन्स घ्या डिवायडेड बाय टाईममधला डिफरन्स, त्याच्यावरून तुम्हाला ॲव्हरेज व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळेल. आणि इथं पर्टिक्युलर टाईमलाच तुम्हाला जर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे, टाईम आहे सपोज टी डॅश या टाईमला किती व्हेलॉसिटी आहे ती काढायची असेल तर त्या पॉईंटला त्या कर्वला टँजंट ड्रॉ करायची, अशा प्रकारे टँजंट काढायची आणि त्या टँजंटचा स्लोप फाइंड आउट करायचा. तो स्लोप तुम्हाला काय इंडिकेट करेल, तर त्या पॉईंटला असणारी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके, मग आता याच्यावरून काय समजतं, T1 टू T2 जर व्हेलॉसिटी काढली सपोज आहे V1, T3 टू T4 व्हेलॉसिटी फाइंड आउट केली सपोज आहे V2 आणि टी डॅश या टाईमला व्हेलॉसिटी आहे सपोज V, तर याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो, तर V1 नॉट इक्वल टू V, V2 नॉट इक्वल टू V. म्हणजेच काय, तर ह्या ज्या व्हेलॉसिटीज आहेत V1 आणि V2 ह्या कसल्या व्हेलॉसिटीज आहेत, ॲव्हरेज व्हेलॉसिटीज आहेत. आणि V ही कसली व्हेलॉसिटी आहे, पर्टिक्युलर टाईमला असणारी, म्हणजे कोणती आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आणि आपण असं सांगू शकतो की ॲव्हरेज व्हेलॉसिटी नॉट इक्वल टू द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके, आता इथे आपण कोणते ग्राफ बघितलेले आहेत, फर्स्ट केस बघितली पार्टिकल ॲट रेस्ट, सेकंड केस पार्टिकल इज इन युनिफॉर्म मोशन. त्याच्यामध्ये दोन केसेस बघितल्या, इट इज मूव्हिंग विथ पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी, सेकंड बघितली इट इज मूव्हिंग विथ निगेटिव्ह व्हेलॉसिटी आणि थर्ड केस बघितली पार्टिकल इज इन नॉन युनिफॉर्म मोशन. आता एक लास्ट केस आहे बघा, पार्टिकल इज इन ऑसिलेटरी मोशन. पार्टिकल हा कोणत्या मोशनमध्ये आहे, तर पार्टिकल हा ऑसिलेटरी मोशनमध्ये आहे. ऑसिलेटरी मोशन जे आहे त्याच्यासाठी एक्स-टी ग्राफ जो आहे तो कसा येईल बघा, ऑसिलेटरी मोशनसाठी एक्स-टी ग्राफ हा अशा प्रकारे असेल. याचा अर्थ काय, तर सपोज ही पोझिशन आहे x1, ही पोझिशन आहे त्याची x2, तर हा टाईम सपोज आहे इथं 0, त्यानंतर T1 इथं T2 असेल, बघा अशा प्रकारे T1 T2 T3 T4 T5 आणि T6 असे टाईम आपण सपोज घेतले तर काय होतं बघा, इनिशियली पार्टिकल कुठे आहे, x1 पोझिशनला, टाईम T1 झाला की पार्टिकल जातो कुठे, x2 पोझिशनला, T2 टाईम झाला की परत तो येतो x1ला. याचा अर्थ काय, तर पार्टिकल इनिशियली सपोज या पोझिशनला आहे, टाईम किती आहे सांगितला मी 0 आहे, टाईम T1 झाला की पार्टिकल वर गेला, बरोबर, त्यानंतर परत टाईम T2 झाला की तो खाली आला, T3ला वर, T4ला खाली, T5ला वर, T6ला खाली. म्हणजे ह्या ज्या दोन फिक्स लोकेशन्स आहेत त्याच्यामध्येच त्याचं असं मोशन होते, अप अँड डाऊन, बरोबर. आणि हा जो टाईम इंटरवल आहे हा इक्वल आहे, म्हणजे इथून इथं गेला 1 सेकंद, इथून खाली आला 1 सेकंदात, इथून परत वर गेला पुढच्या 1 सेकंदात, म्हणजे पहिल्यांदा 0ला इथं आहे, 1 सेकंदला वर, 2 सेकंदला खाली, 3 सेकंदला परत वर, 4 सेकंदला खाली, 5 सेकंदला वर, 6 सेकंदला खाली. म्हणजेच इथून इथे जायला जेवढा टाईम लागतो तेवढाच इथून इथे येण्यासाठी लागतो. म्हणजेच हे मोशन कसलं आहे बघा, ऑसिलेटरी मोशन आहे. ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, दोन फिक्स पोझिशन्समध्ये पार्टिकल अप अँड डाऊन असा होतो. म्हणजेच काय, त्याचं मोशन हे टू अँड फ्रो आहे, रिपिटेटिव्ह आहे, पिरियॉडिक आहे. अशा मोशनला काय म्हटलं जातं, तर ऑसिलेटरी मोशन. म्हणजे ऑसिलेटरी मोशनसाठी ग्राफ हा अशा प्रकारे असेल, टाईम इन्क्रीज होतो आहे आणि या दोन पोझिशन्समध्ये पार्टिकल फक्त काय होतो आहे, अप अँड डाऊन असा मूव होतो आहे आणि त्यामुळे हा ग्राफ काय इंडिकेट करेल, पार्टिकलचं मोशन कसलं मोशन आहे, ऑसिलेटरी मोशन. ओके, एक्स-टी ग्राफमध्ये फर्स्ट केस आपण बघितली, पार्टिकल रेस्टमध्ये, ग्राफ कसा आला, स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाईम ॲक्सिस. सेकंड केस बघितली, पार्टिकल इज मूव्हिंग विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी, त्याच्यामध्ये
फर्स्ट केस मूविंग विथ पॉझिटिव्ह युनिफॉर्म वेलॉसिटी, ग्राफ इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्यानंतर सेकंड केस बघितली, पार्टिकल मूविंग विथ निगेटिव्ह कॉन्स्टंट वेलॉसिटी, ग्राफ इज straight line coming to downward. Then third case is particle is moving with variable velocity, that is a non-uniform motion, it is a curve shaped path, and here average velocity is not equal to instantaneous velocity. And fourth case is particle is in oscillatory motion, असा झिगझॅग प्रकारे असा एक तो ग्राफ असेल. सगळ्यांना समजलं? बघा 4 केसेस बघितलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये जसं आज आपण पोझिशन टाईम ग्राफ बघितले, त्याच प्रकारे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी टाईम ग्राफ बघणार आहोत. ओके, व्ही टी ग्राफ असं त्याला म्हटलं जातं.